अध्यक्ष महोदय, आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. अनुदान दिलं पाहिजे. अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल तर कर्जमाफी करा. शेतकरी कर्ज भरायला तयार नाही. संकल्पीय अधिवेशनात तरी कर्जमाफी झाली पाहिजे. जो नियमित कर्ज भरणारा आहे त्याला 50,000 रुपयापर्यंत अनुदान. अध्यक्ष महोदय, आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्रोटक बाबींचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस उत्पादक अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. मागच्या 10 वर्षापूर्वी जो कापसाला भाव होता तोच आज भाव आहे. 7,500 7,000च्या वर कापूस बाजारामध्ये विकला जात नाही. इतर किमती कापसाला उत्पादनाला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या साऱ्या किमती, उत्पादनाच्यासाठी लागणाऱ्या साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या, परंतु शेतीमालाचे भाव बाकी मर्यादित राहिले, वाढले नाही. मग अध्यक्ष महोदय, अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, चण्याला भाव नाही, अशा स्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी कापूस उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे. पर क्विंटल किंवा पर हेक्टरी या संदर्भातली शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याच्याबद्दलचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही. अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भामध्ये असेल, सोयाबीन आम्ही एवढं खरेदी केलं असं सरकार म्हणत आहे, पण सोयाबीन खरेदी केंद्र आज बंद आहे. तूर खरेदी केंद्र सुरू नाही आहे. ज्वारी खरेदी केंद्र सुरू नाही आहे. मग सोयाबीन खरेदी केंद्राने हरभरा खरेदी केंद्र बंद केलेले आहे. केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये भाव निर्धारित करतं की आम्ही या मॅक्सिमम या भावाने घेणार आहोत, पण खाली पाहिलं तर राज्य सरकारकडे त्या ठिकाणी त्या खरेदी होत नाही किंवा त्याचे खरेदी केंद्र अद्याप उघडले गेले नाही. आणि मग शेतकऱ्याला अडचणीच्या कालखंडामध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. राज्यपाल याबाबत उदासीन दिसत आहे. ज्या काही योजना पाहिजे होत्या त्याच्या संदर्भामधला उल्लेख या ठिकाणी नाही. आपण म्हटलं याच्यामध्ये की सौर शक्तीवर चालणाऱ्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या संदर्भामध्ये सतेज पाटील साहेब किंवा अन्य आणखी याच्या संदर्भामध्ये बोलले, पण मला सरकारला सांगायचं की हे कुठलं धोरण आहे? सोलरवर घ्यायचं असेल कंपल्सरी करत असताना तुम्हाला ॲग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अशा स्वरूपाचे सरकारने आदेश काढले. म्हणजे आता नवीन ॲग्रिकल्चर कनेक्शन तुम्हाला विहिरीवर घेता येणार नाही, बोरवर घेता येणार नाही, पाटबंधाऱ्याच्या एखाद्या धरणामध्ये तुम्हाला घेता येणार नाही. घ्यायचं असेल तर सोलरवर घ्या आणि घ्यायचं असेल तर 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच मिळेल. 7.5 हॉर्सपॉवर किंवा 10 हॉर्सपॉवर जरी केलं त्याच्यामध्ये तरी सोलरवरून जे काही मोटर आम्ही बसवणार आहोत त्याला कमी दाबाचं पाणी टाकायला मिळतं आणि मग पाईपलाईनमधून किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी आम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला देता येत नाही. आणि मग आणखी सोलरद्वारे जर पंप चालवायचा असेल तर 200-250 फुटाच्या वर तो चालत नाही. आपल्याकडं आज बोरला पाणी लागतं ते 1000 1100 फुटापर्यंत पाणी लागतं. आणि मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आम्हाला उपसा करायसाठी सोलर पंप हा पुरेसा होत नाही, त्या ठिकाणी तरी ॲग्रिकल्चर कनेक्शन देण्याची आवश्यकता आहे. ॲग्रिकल्चर देणारच नाही कनेक्शन, ही मुळामध्ये आडमोठी भूमिका आहे. शेतातल्या शेतात सुद्धा तुम्हाला आता कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही. नवीन कनेक्शन तुम्हाला घेता येणार नाही. PD कनेक्शन जे पूर्वी होते ते पुनरुज्जीवित करता येणार नाही तुम्हाला आता. मग अशा स्वरूपाचं जर असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बागायती कसे होईल? उद्याच्या कालखंडामध्ये शेती सिंचनासाठी उपयोग कसा होईल? 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत तुम्ही या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं, ठीक आहे, 7.5 पर्यंत. बरं, 7.5 हॉर्सपॉवर आता कुणाच्या मोटारी आहेत? कमीत कमी माझी मागणी राहणार आहे की ज्यावेळेस सोलर पंप ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन देत नाही तर या ठिकाणी 15 हॉर्सपॉवरपर्यंत तरी विजेच्या कनेक्शन जे इलेक्ट्रिक पंप आहे त्याचं वीज बिल माफ केलं पाहिजे सरकारने. कारण आता लांबून 500 मीटर 5 किलोमीटर 2 किलोमीटरवरून पाणी आणत असताना त्या ठिकाणी 7.5 हॉर्सपॉवरवरून पाणी आम्ही आणूच शकत नाही. किंवा 1000 फुटावरून पाणी काढायचं असेल तर 7.5 हॉर्सपॉवरचे मोटार ते पाणी उपसू शकत नाही. अशा ठिकाणी एकतर या कृषी पंपासाठी लागणारे कनेक्शन जे आहेत ॲग्रिकल्चर कनेक्शन ते परत पुरवठा सुरू करावे. ज्याला गरज आहे तो कृषी पंपाचं कनेक्शन घेईल, ज्याला गरज नाही कृषी पंपाच्या नवीन ॲग्रिकल्चर कनेक्शनचे तो सोलर पंपाचं घेईल. पण असं जबरदस्ती करणं, असं कंपल्सरी करणं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आपण केली,
पण या अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीच्या संदर्भात काही पावलं उचलत आहे असं मला वाटत नाही. आशा करूया की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल. पण कर्जमाफीची घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला एक लक्षात घेतलं पाहिजे, एक तर कर्जमाफी करा, त्याचं धोरण निश्चित करा. पण कर्जमाफी करणारा असं समजल्याबरोबर कोणी शेतकरी कर्ज भरायला तयार नाही आहे. आणि कर्ज भरायला तयार नाही, त्यामुळे सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये यायला लागल्या. NP वाढत चालला, NP वाढत चालले. एका बाजूला NP वाढतोय, दुसऱ्या बाजूला कर्जमाफी होत नाही. एक आशा लावून ठेवली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, तर ते धोरण निश्चित करून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी झाली पाहिजे असे सरकारला मी या निमित्तानं मागणी करणार आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या कालखंडामध्ये कर्जमाफीची घोषणा केली किंवा मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्याची पूर्तता अद्याप झाली नाही. जो नियमित कर्ज भरणारा आहे त्याला 50,000 रुपयेपर्यंत अनुदान देऊ अशी घोषणा आपण केली. काही शेतकऱ्यांना ते मिळालं, पण अजून 60-70% शेतकऱ्यांना त्या